नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अनारसे कसे बनवायचे ते बघूया. बऱ्याच जणाला अनारसे अवघड वाटतात बनवण्यासाठी. आज आपण एकदम असे सोप्या पद्धतीत अनारसे कसे बनवायचे ते बघूया. एकदम असे जाळीदार, तेलात अजिबात विरघळत नाही. या अनारशाला आपण दुधाचा सुद्धा वापर केलेला नाही आणि केळीचा सुद्धा आपण इथं वापर केलेला नाही. तरी पण बघू शकता किती सुंदर असे अनारसे आपले बनून तयार झालेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवाळीसाठी असे अनारसे नक्की बनवून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे राशनचा. तर आपण इथं आता हे तांदूळ स्वच्छ धुवून आणि भिजत ठेवणार आहोत. ह्या तांदळाला आपल्याला 3 ते 4 पाण्याने असे चोळून छान असे नितळ पाणी निघुस्तर आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे. तर इथं मी 3 ते 4 पाण्याने असे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम असं स्वच्छ पाणी झालेलं आहे आणि तांदूळ पण छान असा चमकदार झालेला आहे. तर तांदळाच्या वरती पाणी येईल इतकंच पाणी टाकायचं आहे. आपल्याला इथं ह्या तांदळाचं 3 दिवस पाणी बदलून भिजत ठेवायचं आहे. तर चोळून धुवायचं नाही, फक्त पाणी बदलून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं आता 3 दिवस म्हणजे हा 4था दिवस आहे. तांदूळ खूप छान असा भिजलेला आहे आणि आपल्याला इथं पण हा तांदूळ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. खूप जास्त असा चोळायचा नाही, कारण की त्याचा आंबट वास निघून जाईल. तर इथं मी तांदूळ हा धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवलेला होता अर्धा तास. त्यानंतर इथं मी आता रुमालावर असं कॉटनच्या कपड्यावर सुकत ठेवत आहे. तर आपल्याला हा तांदूळ 1 ते 2 तास असा सुकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही हातामध्ये पकडले की असं हाताला 1-2 तांदूळ चिटकतो, म्हणजे ओलसर आहे थोडासा, खूप जास्त असा कडक असा सुकलेला नाही. आपण इथं 3 ते 4 पाण्याने धुवून घेतल्यामुळे आपल्या तांदळाचा आंबट असा वास येत नाही. आपण इथं आता तांदूळ इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक करून घेऊया, म्हणजे त्याचं पीठ तयार करून घेऊया. हे तांदूळ आपल्याला चांगले असे बारीक दळून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही छान असे बारीक दळून झालेले आहे. तरीसुद्धा आपल्याला हे तांदूळ चाळणीमधून असे चाळून घ्यायचे आहे, कारण की मग त्यामध्ये थोड्याशा कण्या असतात, त्या अलगद अशा वरती येतात. तर हे तांदूळ थोडेसे ओलसर असल्यामुळे पीठ असं लवकर खाली पडत नाही. तर बघू शकता असं पीठ पाहिजे आपल्याला. तर हे बघा अशा ज्या कण्या असतात त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पुन्हा आपल्याला इथं बारीक करून घ्यायचे आहे. तर सर्व पीठ इथं मी चाळून तयार केलेलं आहे. इथं आपण आता गूळ किती लागणार आहे ते बघूया. तर इथं आपण आता अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी इथं आपण 350 ग्रॅम इतका गूळ घेणार आहे. तर गूळ कोणता वापरावा, तर जो नरम गूळ आहे तो पटकन किसला जातो किंवा कापला जातो तोच गूळ घ्या, कडक गूळ घेऊ नका. अर्धा किलो पिठासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे 350 ग्रॅम गूळ. तर बघू शकता तुम्ही इथं आता मी मोजून घेतलेलं आहे. नरम गूळ घेतल्यामुळे आपलं पीठ असं कोरडं होत नाही, छान असं मऊसूत आपलं पीठ बनून तयार होतं. तर इथं आपण या पिठामध्ये आता गूळ टाकून घेऊया आणि सर्व पिठामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पीठ मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. हे पीठ मिक्सरमधून फिरवल्यानंतर असं एकजीव होतं आणि छान असं पीठ आपलं बनून तयार होतं. तर चला आपण आता मिक्सरमधून फिरून घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर हे पीठ आपल्याला आता एका याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व पीठ मी आता इथं दळून घेतलेलं आहे मिक्सरला. तर बघू शकता किती छान पीठ आपलं बनून तयार झालेलं आहे. हे पीठ जर तुमचं कोरडं होत असेल तर तुमचा गुळाचं प्रमाण कमी आहे. माझं गुळाचं प्रमाण योग्य आहे, त्यामुळे माझं पीठ खूप छान झालेलं आहे. तर आपण याचे आता असेच गोळे बनवून घेऊया.
इथं मी सर्व पिठाचे असे हुंडे तयार करून घेतलेले आहे। तर इथं आपण आता हे एक एक करून आता डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे। तर इथं मी ठेवून घेत आहे। असा डब्बा घ्यायचा आणि एकदम असे पॅक करून ठेवून द्यायचे आहे। तर सर्व इथंच ठेवून घेतलेले आहे मी आता हुंडे। तर बघू शकता तुम्ही हे पीठ कसं दिसतं आणि 3 दिवसानंतर पीठ आपण उघडून बघणार आहे। इथं आपल्याला पीठ उघडून बघायचं नाही 3 दिवस। तर आता इथं 3 दिवस झालेले आहे। म्हणजे इथं 2 दिवस पीठ भिजून द्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला अनारसे बनवण्यासाठी घ्यायचे आहे। तर बघू शकता ते पीठ आधीचं पीठ असं वरती होतं आणि आताचं पीठ बघू शकता तुम्ही असं छान अशी जाळी फुटलेली आहे आणि खाली बसलेलं आहे। आपण हे पीठ आता चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया। तर इथं मी आता पीठ काढून घेत आहे। हे पीठ आता एकजीव झालेलं आहे। असं छान आपलं पीठ भिजून झालेलं आहे। त्यामुळे आपले अनारसे पण छान होतील। इथं मी आता एकच पिठाचा हुंडा काढून घेतलेला आहे। याचेच आपण आता अनारसे बनवून घेणार आहोत आणि बाकीचं पीठ आपण तसंच ठेवून देणार आहे। तर छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। छान एकजीव होईपर्यंत असं मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी कशाचाच वापर केलेला नाही। दूधसुद्धा वापरलेलं नाही किंवा मग केळी पण नाही वापरली। आपलं पीठ असं एकदम असं परफेक्ट झालेलं आहे। बघू शकता किती छान अशी चकाकी आणि मऊसूत पीठ तयार झालेलं आहे। तर इथं आपण आता एक एक करून असा अनारसे पाडून घेऊया। याच्या आता आपण लाट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी मी आता खसखस खाली टाकून घेतलेली आहे। हाताला चिटकावे नाही म्हणून मी तुपाचा वापर केला। तर थोडंसं मी तूप इथं हाताला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी असं हाताने वरून असं हलकंसं प्रेस करीत आहे। बघू शकता आपला अनारसा आता तयार झालेला आहे। तर एकदम असं मध्यम आचेवरच आपल्याला हे अनारसा तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम अशी कमी ठेवायची आहे। अनारसा थोडासा वरती आला की मग आपल्याला याच्यावर तेल असं वरून टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा अनारसा आपला तयार होत आहे। अजिबात तेलामध्ये इरगळत नाही। छान असं तेल टाकत राहायचं आहे। त्यामुळे आपला अनारसा आतून कच्चा राहणार नाही। तर सारखं याच्यावर असं तेल टाकत राहायचं आहे। त्यामुळे आपला अनारसा अजिबात कच्चा राहणार नाही। तर बघू शकता किती छान अशी जाळी फुटलेली आहे आणि किती छान असा अनारसा आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला इथं आता परत एकदा मी अनारसा बनवून दाखवत आहे। खूप जास्त अशी खसखस इथं घेऊ नका, नाहीतर मग सर्व खसखस एकाच हुंड्याला लागून जाईल। थोडी थोडी टाकून मग त्यानंतर वरून प्रेस करा। तेल आपल्याला इथं खूप कमी गॅसवरच ठेवायचं आहे, एकदम मंद आचेवर। त्यामुळे आपला अनारसा अजिबात कच्चा राहणार नाही। फुल गॅसवर अजिबात तळू नका, नाहीतर मग तो वरून एकदम असा काळा होईल आणि आतमधून कच्चा राहील। तर यावर पण असंच तेल टाकत राहायचं आहे। बघू शकता किती सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला अनारसे मी बनवून दाखवलेले आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं किती सुंदर आपला अनारसा बनवून तयार झालेला आहे, किती छान असा कलर आलेला आहे। तर मी इथं व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे। तर इथं मी एक एक करून तुम्हाला बनवून दाखवलेले आहे। तर इथं मी आता परत 3 अनारसे टाकून तळून घेत आहे। तुम्हाला नसन जमत तर नका करू, एक एकच तळून घ्या। इथं मी 3 ते 4 अनारसे तळू शकते, पण तुम्हाला जमत असेल तरच करा, नाहीतर एक एकच अनारसा तळून घ्या। तर बघू शकता इथं आपले 3ही अनारसेचा कलर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। तर हे पण आता सर्व अनारसे आपण असेच तळून घेऊया।
इथं मी आता सर्व अनारसे तळून घेतलेले आहे. तर तुम्हाला मी तेल दाखवते. बघू शकता इथं आपलं तेल अजिबात खराब झालेलं नाही, बघू शकता तुम्ही. तर इथं मी तुम्हाला पीठ दाखवत आहे. एकच हुंड्याचे मी अनारसे करून घेतलेले आहे. हे पीठ आपण 8 ते 10 दिवस ठेवू शकतो, त्यानंतर कधीही बनवू शकतो. तर आपण आता इथं अनारसे एका डिशमध्ये काढून घेत आहे. आपले पिठाचं आणि गुळाचं योग्य प्रमाण असेल तर आपले अनारसे अजिबात बिघडत नाही. तर कमेंटमध्ये नक्की सांगा अनारसे कसे झाले. आणि पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दिवाळीच्या फराळासोबत पुन्हा भेटूया.